यानंतर आपण नाशिकमध्ये जाऊयात। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, मनसेसाठी तिथली अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल नाशिकमधली। खरं तर मतदार राजाला भुलवण्यासाठी आश्वासनं दिली गेली, त्याला घराबाहेर काढण्यासाठी आता काय काय केलं जातंय? विलास, खरं तर प्रचार ज्या क्षणी थांबला होता रविवारी, त्यानंतरच खरं तर हे सगळं यंत्रणा जी आहे त्याच्यानंतर कामाला लागली होती। अगदी घरोघर वोटर स्लिप लोकांना पोहोचवल्या गेलेल्या आहेत। प्रत्येक जसं भाजपच्या बाबतीत किंवा शिवसेनेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शाखानिहाय, गटनिहाय, गणनिहाय त्यांची व्यक्ती जी आहे, 10 व्यक्तींच्या मागं एक कार्यकर्ता, अशा पद्धतीची रचना राजकीय पक्षांनी लावलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ते मतदार जे आहेत ते घेऊन जाऊन थेट मतदान करण्यापर्यंतची व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे उभी करण्यात आली आहे। काल रात्री उशिरापर्यंत, पहाटेपर्यंत जे आहेत ते गुप्तपणे खलबतही शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू होती आणि त्याच्यामुळे निश्चित एकीकडे मनसेच्या ही प्रतिष्ठेची लढाई आहे, कारण एकमेव सत्ता केंद्र मनसेकडे नाशिक महानगरपालिकेतलं, ते पुन्हा अबाधित तिथली सत्ता ठेवण्याचं फार मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे। दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये या संपूर्ण निवडणुकीमध्ये पराकोटीची स्पर्धा पाहायला मिळतीये। त्याच्यामुळे हे दोघही पक्ष जे आहेत ते विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका निवडणुकांच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी इथे कंबर कसून तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे शहरात महापालिकेत ही परिस्थिती असताना ग्रामीण भागात सुद्धा अशाच पद्धतीची चुरशीची निवडणूक पाहायला मिळते। सकाळपासून मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत दोघीकडे, ग्रामीण भागातही आणि शहरातही। आणि 2 विद्यमान खासदारांचे कुटुंबीय, 3 विद्यमान आमदारांचे कुटुंबीय आणि याच्या व्यतिरिक्त 40 आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांचे कुटुंबीय यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्याच्यामुळे या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या जवळजवळ 40 राजकीय घराण्यांची राजकीय वारसदार जे त्यांचा सुद्धा निकाल या निमित्तानं या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लागणार आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे ग्रामीण भागातल्या अगदी छोट्याशा गावापासून तर नाशिकच्या महानगरपालिकेपर्यंत सर्वच या निवडणुकीचा उत्साह, स्पर्धा पाहायला मिळते। नक्कीच हा उत्साह नाशिकमध्ये पाहायला मिळतोय।